क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आदरणीय संतोष लवकुश पाटील यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आदरणीय दीपाली पाटील यांच्या माध्यमातून बॅट आदरणीय प्रीतम विजय पाटील यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी ट्रॉफी आदरणीय दीपेन मोरे यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल आदरणीय उमेश गजानन राऊत व कविता उमेश राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय प्रशांत बालकृष्ण राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय गिरीश गणपत राऊत यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आदरणीय प्रतिभा मोरे यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय हिमांशु ठाकूर यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय आकाश बांगेरा यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आदरणीय परेश रमेश राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय साहिल मोरे यांच्या माध्यमातून ट्रॅव्हलिंग आणि आदरणीय राजेश मोरे यांच्या माध्यमातून ट्रॅव्हलिंग मागे आहे. हॅलो सर्व उपस्थित मान्यवरांनी इकडे व्यासपीठावर उपस्थित राहावं. माननीय गिरीश गणपत राऊत माजी सरपंच सारवड यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं. तसेच किशोर दत्तात्रय ठाकूर माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यासपीठावर उभं राहू. विजय हरिचंद्र पाटील उमेश मोरे ह्यांनी सर्वांनी व्यासपीठावर इथे उपस्थित राहा. हा आपला अंतिम सामना आहे त्यामुळे आताच तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं. इकडे मनोज अनंत ठाकूर माजी उपसरपंच सालवड आणि माजी उपाध्यक्ष साई मंडळ सालवड ह्यांनी उपस्थित राहावं. हॅलो आदरणीय विजय पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय लक्ष्मी जैन यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आदरणीय करण कैलास सिंग यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय राजेश किराणा स्टोर यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य डीजे दरम्यान ह्या स्पर्धेसाठी आदरणीय प्रमुख पाहुणे आपल्या सालवड गावचे विद्यमान सरपंच संजय नारायण पाटील यांचं आगमन झालंय. आता जोरदार टाळ्याने सरांचं स्वागत करूया. सुस्वागतम स्वागतम सर. वेलकम सर. आदरणीय संतोषी हॉटेल कडून आर्थिक सहकार्य आदरणीय ओमकार चंद्रकांत देसाई कडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदरणीय तनुष्का इंजिनिअरिंग यांच्याकडून आर्थिक सहकार्य आदरणीय कमल मोबाईल शॉप यांच्याकडून आर्थिक सहकार्य. चला सामन्याकडे जाऊया. प्रथमतः गौरव ठाकूर गोलंदाजी मार्कवरती सामन्यात सुरुवात होते. पंचांची संकेत देतात. पहिला चेंडू पंच दर्शवतील. खराब चेंडूने सुरुवात झाली. आदरणीय कमल मोबाईल शॉप करून आर्थिक सहकार्य आशापुरा हार्डवेअर करून आर्थिक सहकार्य डॉक्टर सोयब बावला यांच्याकडून फर्स्ट एड किट गुलमोहर हॉटेल कडून आर्थिक सहकार्य शुभम राऊत कडून व्हिडिओ एडिटिंग अपर्णा आशिष ठाकूर यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आणि आदरणीय अनुप राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. या सर्व दानशूर व्यक्तींचं हे मंडळ शतशः ऋणी राहील. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र गडीपात सुजल मोरेच्या खेळीला मिळतोय. पूर्णविराम गौरव ठाकूर देतोय यश मिळवून. डीजे
डिझे हताश निराश मंद मंद पावलाने सुजल माघारी परततोय. महत्वाचा सामना. दरम्यान नवीन फलंदाज विघ्नेश ठाकूर. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण भेदून जाईल का? फटका निघून जाईल. वन बाउन्स 4 धावा येतोय. मेगा फायनल मधला हा SPL चौकार 4 धावा. बाजी मैदानाच्या आतमध्ये गडी जरी बाद झाला असला तरी मात्र गौरव विघ्नेश ठाकूर म्हणतोय मी अजूनही मैदानात बाकी आहे. म्हणतात ना परिस्थिती कशीही असू द्या, फक्त शहरावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. ह्या एक चेंडूनंतर एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. कोण होईल पर्व 3चा महाविजेता? त्यासाठी मात्र हे महासंग्राम. ओहो संयमी खेळी करण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय साधला जातोय का? पंचांकडे मात्र जोरदार अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ. जो चांगला गोलंदाज आहे त्या चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध संयमाचा पवित्रा घेतला जातोय तो फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु त्या संयमत करत असताना थोडीशी काही चूक झाली तर निश्चितच यष्टीरक्षक मात्र तैनात होता. हॅलो गिरीश ठाकूर, माफ करा गिरीश राऊत सर, मनोज ठाकूर सर, विदुर पाटील सर आणि प्रीतम पाटील सर, निखिल ठाकूर सर यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित विराजमान होऊन ह्या सामन्याचा आनंद घ्या. या ठिकाणी मात्र प्रहार केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू निघून जाईल का तर नाही. क्षेत्ररक्षण होते. चांगलं क्षेत्ररक्षण फील्ड केली जाते. दरम्यान या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. प्रमोद गणपत मोरे यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 200 रुपये, हॅट्रिक 4 साठी 200 रुपये, हॅट्रिक 6 साठी 200 रुपये आणि वाईटच्या हॅट्रिकसाठी 100 रुपये. तर प्रत्येक षटकारात विष्णू मोरे सरांकडून 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. जो मात्र मानकरी ठरेल त्याला हे पारितोषिक देण्यात येईल. सामना सुरू आहे. एका बाजूला सुनील 11 तर दुसऱ्या बाजूला SSC संघ नाणेफेक जिंकतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो सुनील 11 संघाला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. पुढचा चेंडू ओ प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. चेंडू मात्र निघून जाईल का तर चेंडू मात्र दणदण करत निघून जातोय 4 धावसंख्येसाठी. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. नवीन बॉलर आहे का? दुसऱ्यातला होता? हे दुसरीवर चालू आहे का? हॅलो हॅलो, थोडीशी चुकी असावी, क्षमा असावी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. संतोष पाटील ह्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. ह्या ठिकाणी मात्र बसल्या बसल्या षटकार 6 धावा. चेंडू करतोय आकाश भ्रमण. येतोय SPL षटकार. दरम्यान विघ्नेशच्या बॅटमधून, माफ करा जिग्नेशच्या बॅटमधून येतो हा षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर मात्र षटकार. मयूर थोरातवरती मात्र हल्ला बोल केला जातोय.
2 चेंडू 10 धावा. जर हॅट्रिक मारली तर हॅट्रिक विकेट घेतले तर प्रमोद मोरे सरांकडून 200 रुपये. 4ची हॅट्रिक मारली तर 200 रुपये. 6ची हॅट्रिक मारली तर 200 रुपये. पुढचा चेंडू ओहो डान्सी तर राहून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव जाईल का तर यस पंच गणला जातोय की हा मात्र यशस्वी चेंडू गणला जाईल. 2 एक चौकार आणि षटकारानिशी निर्धाव चेंडू कमबॅक केलं जाते मयूरच्या माध्यमातून. कारण सामना किती महत्त्वाचा आहे हे दोन्ही संघ पुन्हा प्रेक्षक वर्गांचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने प्रशंसा केलंय गर्दी केलंय आपल्या गावासाठी मात्र हे प्रेक्षक वर्ग आज जमा झाल्यात. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर 2 चेंडूवरती कमबॅक करतो तो मिस्टर मयूर. हेच आहे क्रिकेट. 2 चेंडू खराब चेंडू आल्यानंतरही मात्र कमबॅक करणं हे माझ्या रक्तात आहे हे दाखवून देतो मयूर. आत्ता धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. ओहो परत एकदा मात्र लो फुलटच चेंडू होता. बसल्या बसल्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. चेंडू निघून जाईल का तर चेंडू मैदानालगत निघून जातोय 4 धावसंख्येसाठी. नशिबाची साथ मिळते ते जिग्नेशला मिळतात 4 धावा. डिझे दुसऱ्या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावा. ओहो पंच मात्र दर्शवतील का ते यस खराब चेंडू एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पाहिलं निहारलं जिग्नेशने आणि मात्र पंचांवरती काम सोपवलं. वाईट +1 ह्या 2 धावा. लो फुलटच चेंडू होता सरळ मात्र शतरंगाच्या हातामध्ये जातोय. इनफिल्ड मध्ये मात्र शतरक्षण केलं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धाव फलकावरती 11.50च्या सरासरीने 23 धावा. 23. तिसरं पहिलं षटक हाताळलं होतं अप्रतिम असं केवळ 7 धावेचं.
तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलंय. गौरव ठाकूरने पुणे स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येकाला प्रेरित केलंय. अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी कर्णधार कसा असावा हे दाखवून देण्याचं काम केलंय. ह्या ठिकाणी मात्र यश येतंय. क्षेत्ररक्षक मात्र निवडला. हवे चेंडू होता. आकाश मात्र कोणतीही चुकी करणार नाही. माघारी परतावा लागेल विघ्नेशला. डीजे साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये नाव गाजतंय सालवड प्रीमियर लीगच्या. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये नाव गाजतंय सालवड प्रीमियर लीगच्या. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाजी मार्कवरती ऋतिक पाटील. ज्या पद्धतीने गौरव चेंडू हाताळतोय त्यावेळी मात्र समोरच्या टीमला बॅकफुला नेण्याचं काम करतोय. आतापर्यंत 4 चेंडू 1 गडी बाद आणि 2 धावा ह्या षटकाचा विचार केला तर टोटल 10 चेंडू हाताळल्या गेल्यात 2 षटकामागे आणि 9 धावा 2 गड्यांना बाद करण्यात यश आलंय. पुढचा चेंडू ओहो फुलटॉल चेंडू होता. पंचाकडे दात. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. डीजे धन्यवाद येते. धन्यवाद. दमे हॅट्रिक ऑन असेल आणि जर हॅट्रिक घेतली तर प्रमोद मोरे यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि विष्णू मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. बघा हॅट्रिक ऑन आहे. समोर आहे फलंदाज कल्पेश मोरे. किशोर ठाकूर करून मात्र 1000 रुपये गौरवसाठी जर हॅट्रिक घेतली तर. ओहो ह्या ठिकाणी मात्र हॅट्रिक चुकते. 1 धाव अंकित केली जाते. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं होतं गौरव ठाकूरच्या माध्यमातून. केवळ 3 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती सामोरे जातो कल्पेश मोरे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या 2 षटकामागे 20 धावा येतील का ह्या उद्देशाने 45-50 धावा धावफलकावरती लावल्या जातील का हा मात्र प्रयत्न असेल. आतापर्यंत 50-55 धावा मात्र एक टफ फाईट स्कोर. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. थोडंसं जजमेंट चुकतंय आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. कल्पेशला ह्या ठिकाणी मिळतोय जीवदान. मयूर थोडासा जजमेंट मध्ये मात्र चुकतोय. अन्यथा मात्र हा झेल असता. शेवटचा सामन्याचा दडपण प्रत्येक खेळाडूवरती जाणवतोय. कारण कोण होईल
ह्या आकर्षक ट्रॉफीचा दावेदार, पर्व 3चा विजेता, ह्यासाठी मात्र हा महासंग्राम चालू आहे. एका बाजूला सुनील 11 तर दुसऱ्या बाजूला SSC. SSC संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो सुनील 11 संघाला. लो फुलटच चेंडू होता, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू दणदण करत निघून जाईल. 4 धावसंख्येसाठी येतोय SPL चौकार. चालणार या शेवटचा सामना मगाशीच म्हटलं की प्रत्येक खेळाडूवरती दडपण आहे आणि ते दडपण मात्र जाणव दिलं जात आहे. पण ह्या दडपणाला जुगारून जो खेळ करेल तोच ठरेल अंतिम विजेता. धावसंख्या 31, 31 धावा. आदर्शच्या दुसऱ्या चेंडूवरती केला हल्ला. जिग्नेशच्या बॅटमधून आतापर्यंत 8 चेंडू 19 धावा. ओहो, परत एकदा मात्र तंत्रशुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय, क्षेत्ररक्षकांच्या हाताकडे स्थिरावला जातोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय, 31 धावा. ज्या पद्धतीने मागच्या चेंडूवरती चौकार आला, थोडीशी नशिबाची साथ मिळाली ती जिग्नेशला. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा बेनिफिट मिळाला तो सुनील 11 संघाला. 31 धावा धावफलकावरती. मेगा फायनल आणि त्या फायनलचे साक्षीदार मात्र मैदानाच्या सभोवती दिसत आहेत. अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला भेटतोय SPL च्या सर्व कमिटीकडून. गेली 4 दिवस जी मेहनत आहे ह्या परत एकदा मात्र चेंडू भिरकावून दिलाय. येईल मॅक्झिमम दणदणीत खणखणीत 6 धावा. SPL षटकार. वरती पुढचा चेंडू. ओहो, बॅक टू बॅक हवाई सफर. येतोय दर्जेदार खणखणीत षटकार. 6 धावा. म्हटला तर वय वर्ष 17. अवघ्या 17 वर्षाचा खेळाडू आणि ही SPL स्पर्धा गाजवतोय. 11 चेंडू 31 धावांची खेळी करतोय ह्या शेवटच्या अंतिम मुकालामध्ये. ओहो, या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय. नैराश असेल परंतु स्ट्राईक मात्र आपल्या बाजूला ठेवलंय. मागच्या वर्षी मात्र जिग्नेशने ही स्पर्धा गाजवली होती. तोच इन्फॉर्म फलंदाज आजही आताच्या स्पर्धेही पर्व 3ऱ्यामध्येही ती स्पर्धा गाजवतोय. कौतुक करावं. वय वर्ष केवळ 13. येणाऱ्या काळात हा खेळाडू निश्चितच आपलं नाव गाजवेल आणि एक सालवडगावचं नाव नक्कीच मोठं करेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 45 धावा धावफलक.
हो ह्या ठिकाणी मात्र बसल्या बसल्या चेंडू निघून जाईल का, येतोय आउट ऑफ पार्क. मॅक्झिमम दर्जेदार षटकार, 6 धावा. विचारलं असताना जिग्नेशने मात्र उत्तर दिलं, मै हूं ना. जिग्नेशच्या बाबतीत म्हटलं गेलं तर एका बाजूला गडी बाद होत असताना, सामना संघ अडचणीत होत असताना संघाला तारण्यासाठी कोणीतरी हवा आहे, आणि त्यासाठी मात्र हा 17 वर्षाचा युवा खेळाडू मात्र पुढे सरसावला गेलाय. ओहो परत एकदा पॅटर्न पॅड मध्ये चेंडू होता, हा चेंडू करतोय हवाई सफर. मॅक्झिमम दर्जेदार. पन्नास धावा करण्याची संधी आहे. ह्या स्पर्धेची मात्र दुसरी 50 पाहायला मिळेल का. विजलो मी जरी आज, हा माझा अंत नाही, पेटेन मी उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, मी पुन्हा उडेन, मी अडवू शकेल मजला, अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जलेल ती झोपडी अशी आग ज्वलंत नाही. येतील वादले खेटेल तुफान, अडथळ्यानं अडथळे माझ्या पावलांना पसंत नाही. हॅट्रिकची संधी होती मात्र ती चुकतोय. परिवर्तन केलं जातं गोलंदाजच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. साईराज मोरे पहिला चेंडू षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवर ही षटकार येतोय. धावसंख्या धावसंख्या 57. हो हो 57 ना. खराब चेंडू. पंचाने मात्र पंचांना रेफर केलाय. वाईट आहे की नाही. वाईट चेंडू. पंचांचे संकेत येत आहेत. एकेरी धावाने 58, 58 धावा. ओहो या ठिकाणी माझं परत एकदा हवेत चेंडू आहे, षटकार होईल का. तर यस, बॅट वर करायची, अभिवादन करायचा, जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. ह्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 64, आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर. आणि कोणत्या मॅच मध्ये तर महासंग्राम अंतिम फायनल मध्ये. मुनीत कुडू
आणि पुढील सूत्र देतोय पास्तलगावचा एक दर्जेदार सुंदर आवाज प्रीतम घरत यांना. येस सर, धन्यवाद. या अगोदर आपण ऐकलं हेमंत सराला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना रिझवायचं काम केलं. मायकोपचा गोड आवाज आपण ऐकला. काय तुफानी बॅटिंग केली. इकडे जिग्नेश पाहायला मिळतोय. अगदी षटकारांचा वर्षाव केला. या स्पर्धेमध्ये 2 हाफ सेंचुरी पाहायला मिळाला. विदुरजी पाटील साहेबांकडून मात्र या इनिंगसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद. 2 टीम पाहायला मिळाल्या, ज्या 2 टीम विरुद्ध हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. पहिली हाफ सेंचुरी झाली होती बाळ हनुमान मित्र मंडळ या संघाविरुद्ध खेळत असताना यतीन पाटील जो पावनी एंटरप्राइजेसचा खेळाडू होता. यस, संजयभाई इकडे आहेत आणि संजयभाईला मी विनंती करेल की आमचे सन्माननीय हेमंत सर ज्यांनी आज रिझवलं दिवसभर एक सुंदर समालोचक आपल्याला पाहायला मिळते मायकोप गावचं. यावेळेस सरपंच साहेब आहेत सालवड ग्रामपंचायत, संजयजी पाटील सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सत्कार केला जाईल. नक्कीच हेमंत सर, खऱ्या अर्थाने मात्र स्पर्धेला जी मजा येते ती मजा कॉमेंट्रीतून येते, समालोचनामुळे येते आणि तुम्ही मात्र इकडे सर्वांना रिझवलं. एक चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. गेले 3 दिवस आमच्याबरोबर सपाळगावचं गोड आवाज हार्दिक जुळला होता. आज मात्र शेवटच्या दिवशी अंतिम दिवशी हेमंत सर जुळले, त्यांचा देखील मात्र इकडे सत्कार करण्यात येतोय. आणि आता आमच्याबरोबर कडून रजा घेत असताना यावेळेस या स्पर्धेतून आणि दुसरी हाफ सेंचुरी कोणत्या वेळेस आली आहे? दुसरी हाफ सेंचुरी अगदी मेगा फायनलला आलेली आहे. जिग्नेशच्या बॅटमधून काय कमालीची बॅटिंग, अगदी प्रेक्षक वर्गांना मात्र खुश करून टाकलं. 6 सिक्स 3 चौकार 17 चेंडूमध्ये 50 धावेची तुफानी खेळी केली. इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोरचा विचार केला तर यतीन पाटीलच्या नावावर असेल, 51 केलेले आहेत. आणि दुसरा हायएस्ट स्कोर टोटल जिग्नेशच्या नावावर. यास हायलाइट दाखवत असताना जिग्नेशची आपल्याला पाहायला मिळते काय कमालीचे फटके. आदर्शवर हल्ला, त्यानंतर साईराजवर हल्ला. इथे मात्र कोणत्याही गोलंदाजाला बक्षिलं नाही. शिर्डीत साई, मनामध्ये शिवसाई, घरामध्ये आई, फुलामध्ये जाई. आणि SPL या स्पर्धेचा सुनील 11 संघाचा एकच भाई, तो म्हणजेच जिग्नेश भाई आपल्याला पाहायला मिळाला. आज सुपर बॅटिंग. काय सुपर मात्र आपण बघू शकता. तर खेळ रंगला जातोय आणि 5 ओव्हर आणि 5 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 66 डबल छक्का. यस, विदुरजी पाटील साहेबांनी मात्र जिग्नेश या इनिंगसाठी 501 रुपये कॅश प्राइज दिला. बघा प्रोत्साहन वाढवलं जाते खेळाडूंचं. जिथे चांगलं काम करा तिकडे तुम्हाला रिवॉर्ड मिळणार, यात काही वाद नाही. ग्रामपंचायत सदस्य अपर्णाजी ठाकूर, प्रतिभाजी मोरे आणि अनिष्का ठाकूर या तिन्ही मॅडमचं मंचावर स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेळेत वेळ देऊन मात्र येत असताना यावेळेस आपण बघू शकतात आमचे परममित्र अनिकेत ठाकूर यांची मिसेस आपण बघू शकता तिथे आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि जाऊया मॅचकडे. 66 जब वो बना सकते तो हम भी बना सकते, ये सोच के चलना है और ये 66 रनों का लक्ष्य पूरा करना. पहिला चेंडू तडाका गौरवचा. इकडे पाटलाग सुजल मात्र पाटलाग करतो आणि चेंडू काय कमालीचं क्षेत्ररक्षण. ऋतिक पाहायला मिळते 2 धावेने सुरुवात. आता हे फायनल मध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने मात्र बघायला गेलं तर फायनल मॅच फायनलमध्ये तुम्हाला वार प्रतिवार यावेळेस आपण बघू शकता पाहायला मिळतील.
2 धावांनी सुरुवात झालेली. अमोल तयार, गौरव तयार, ज्याने गेल्या मॅचमध्ये एक चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलं. या स्पर्धेमध्ये मात्र युवा खेळाडूने इम्प्रेस केलंय, परंतु त्यामध्ये एक खेळाडू आहे जो 40+ आहे, ज्याने इम्प्रेस केले, तो म्हणजेच गोलंदाज अमोल मोरे. दोन बॉल दोन, चांगला फटका, फलंदाजीमध्ये कॅच करण्याचा प्रयत्न अगदी मात्र इकडे पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट चेंडू येतोय. चेंडू झालेले 3 चेंडू मागे मात्र आपण बघू शकता 2 धावा. इकडे जिंको कोणी सालवडगाव नक्की जिंकेल. भले गावाचेच आहेत खेळाडू, परंतु तरी देखील आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेला आहे. फायनल जिंकल्यावर कोणाला ग्राउंडमध्ये धावण्याची संधी मिळेल याकडे लक्ष असेल. नुकतंच इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये देखील आपण बघू शकता आपापल्या पक्षाकडून प्रत्येक कार्यकर्त्याला उभा होता, परंतु इलेक्शन संपलेलं आहे. इलेक्शन संपल्यानंतर बघा कार्यकर्ता जो आहे तो गावातलाच आहे. तुम्ही जर फोन केला आता वेळेवर तर तुमचा उमेदवार तुम्हाला मदत करायला येईल का नाही येईल, पण गावातला मित्र तुमच्यासाठी नक्की उभा राहील. त्यामुळे इलेक्शन केल्यानंतर आपण मित्रच आहोत आणि स्पर्धा संपल्यानंतर देखील आपण मित्रच आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी आणि मैदानाच्या बाहेर आपण सगळे मित्र. यावेळेस विकेट, मोठा विकेट, बॅक टू डगआउट. गौरव मात्र 2 वेळेस सेमीफायनलमध्ये त्याचा संघ हरलेला होता 2 सीझनमध्ये. यावेळेस फायनलमध्ये प्रवेश केला आणि SSC मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला. SSCचा विचार केला, लगातार 2रा वर्ष आहे फायनलमध्ये. फुटबॉल, कमालीचा चेंडू, यावेळेस मयूर थोरात पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं इकडे संपुष्टात येत असताना 2 वर 1 विकेट यावेळेस पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर सलग 5 डॉट चेंडू पाहायला मिळते, त्यामध्ये विकेट गौरव ठाकूरचं यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाज सुजल मोरे येत असताना. मागच्या वर्षी जी मॅच झाली ना फायनलची, ॲक्च्युली पैसा वसूल होती. 3 मध्ये 5 असताना सूरज तरेच्या बॅटमधून षटकार आला. अगदी मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मॅच होती. इथे आतापर्यंत असं वाटतंय की पूर्णपणे पार्ट जर पहिल्या ओव्हर नंतरच सुनील 11चं झालेलं आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 16चा आलेला आहे. 64 बघा, काही संघांनी इकडे भाग घेतला, 8 संघांनी, आणि त्यामधले 4 संघ टॉप 4मध्ये गेले, ज्यांना इथून काहीतरी नेता येईल, ट्रॉफी आणि बक्षीस. परंतु त्यानंतर जी झुंज होती ती झुंज 1 नंबर जिंकण्याची होती आणि इथे 1 नंबरसाठी लढाई सुरू आहे. यावेळेस SSC आणि सुनील 11. गुड बॉल, यावेळेस मात्र डॉट चेंडू. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना सुजल मोरे पाहायला मिळतोय. अगदी मात्र ज्या रीतीने गोलंदाजी अमोल मोरे करतोय आणि त्यांनाच मात्र इकडे टफ फाईट देत असताना यावेळेस पाहायला मिळतो तो म्हणजे सुजल मोरे. तुम्ही चांगली टाकली, मी देखील चांगली टाकेल. स्लोवर चेंडू, फटका चांगला आहे. इकडे मात्र सोहम आपल्या हात खोलतोय. पहिला चौकार सेकंड इनिंगचा पाहायला मिळतोय. SDJ
थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन आदर्श घरत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर आदर्श मात्र तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये जायचं, परंतु इकडे परिस्थिती अशी आली की दुसऱ्या षटकामध्ये यावं लागते. 6 वर 2 गडी बाद. टार्गेट 66 आहे, मोठं टार्गेट. संध्याकाळचं 17 आहे आणि थोडं चेस करणं अवघड राहील. अगदी मात्र बघायला गेलं तर SSC गेल्या वर्षी देखील फायनलमध्ये जाऊन पराभूत झाली. यावर्षी पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आणि परिस्थिती थोडी गंभीर आहे. कठीण आहे, अशक्य नाही. फटका इकडे उंचच गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस कॅच. अगदी हलका फटका. विकेटचा पतंग. बॅक टू बॅक विकेट येत असताना सुजल मोरे कमाल करतोय. डीजे थँक्यू. संघाचा संघ मालक आता आलेला आहे आणि हॅट्रिक चेंडू हाताळण्यासाठी तयार. अक्षयची बराबरी अजूनही कोणी केली नाही. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक घेतलेल्या, त्या म्हणजे अक्षय राऊतने. हॅट्रिक अगदी हलक्या हाताने मात्र इकडे खेळला जातोय. एक धाव नक्की असं डायरेक्ट हिट. चेंडू हातात आलाच नाही. इथून जिग्नेशला मात्र बघायला गेलं तर यावेळेस ह्या चुक्या माफी आहेत. काय इनिंग खेळले त्याने. 17 चेंडूमध्ये हाफ सेंचुरी. म्हणजे प्रत्येक चेंडूवर लगभग 3ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 50 धावा आणि त्याच्या जोरावर 66 पाहायला मिळतात टार्गेट. फटका इकडे स्विंग अँड मिस. यावेळेस डॉट चेंडू येतोय. सुपर गोलंदाजी. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 7. 3 गडी बाद. अगदी मात्र बघायला गेलं तर 8 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 2 यावेळेस फायनल खेळत आहेत. अपयशी राहिलेलं संघाला नक्कीच म्हणेल की असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इकडे मी नक्की म्हणेल की या वर्षी गेलं तरी हरकत नाही. पुढचा वर्ष आहे, परंतु तुम्हाला तब्बल 1 वर्षाची वाट बघावी लागेल. अगदी मात्र बघायला गेलं तर 7 मध्ये 3 अशी सुरुवात आहे. आणि बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटची सुरुवात पावसाळ्यानंतर आणि त्यामध्ये SPL सराव झाला आणि त्यामध्ये एक मॅचेसच्या प्रॅक्टिस देखील झाल्या. ही मॅच झाल्यानंतर मात्र एका गावातून खेळताना दिसतील साई सापडेश्वर संघ. शॉर्ट चेंडू आहे. पुलचा फटका यज्ञेशचा. इकडे मात्र किती धावा येतील बघूया. झेल बाद. कॅच आउट. 4था विकेट. बॅक टू डग आउट. यस डीजे. सुजल मोरे दुसऱ्यांदा चॅम्पियन्स बनण्याकडे जात असताना लगातार 3ऱ्यांदा तिन्ही वर्ष फायनलला, 1 वर्ष चॅम्पियन झाला, 1 वर्ष रनर अप आणि 3ऱ्या वर्षी लगभग चित्र दिसतंय की इथून चॅम्पियन्स होऊन जातील. परेशजी राऊत, विदुरजी पाटील, मनोजजी ठाकूर, गिरीशजी राऊत, किशोरजी ठाकूर, सर्व साहेबांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे, कारण की आता अंतिम मॅच आणि काही ओव्हर राहिलेले आहेत.
त्यांना मी विनंती करेल आपण या सर्व आलेल्या मान्यवरचं स्वागत. महिला वर्गाने जाऊ नका, कृपया करून आपण बसा. शॉर्ट चेंडू फटका सजवला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट. साईराजला चान्स होता काही षटकार दाखवण्याचा, परंतु इकडे विकेटवर विकेट. विघ्नेश करतोय खेळ खल्लास. साईराजचा अर्धा संघ पवेलियन मध्ये फ्लॉप शो सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. 7 वर 5 गडी बाद. थँक्यू डीजे मास्टर. बघा टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला की फिल्डिंग करू. कधी कधी निर्णय देखील महत्त्वाचा असतो. आपण बॅटिंग घेऊन सेमीफायनल जिंकली. आजचा पलटा जड होता पहिल्या बॅटिंग करणाऱ्यांचा, तरी देखील SSCने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली. मागच्या वर्षीचा विचार केला तर SSCने बॅटिंग करून 3-5 आणले होते. म्हणजे शेवटच्या मॅचमध्ये पहिल्या बॅटिंग करणाऱ्याचा पलटा जड असतो हे नेहमीच पाहायला मिळते. इंटरनॅशनलमध्ये देखील वर्ल्ड कपचे विजेता जर बघितले तर पहिले बॅटिंग करणारे जास्त आहेत. पटका स्विंग केला आहे. इकडे पुन्हा एकदा हॅट्रिक. आता बरोबरी केली अक्षयची. फायनल सामन्यामध्ये 2 खेळाडूची बरोबरी झालेली आहे. यतीन पाटील आणि अक्षय राऊतची बरोबरी विघ्नेश करतोय. एटीजे थँक्यू डीजे मास्टर. विष्णू मोरे साहेबांकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये 500 यावेळेस देण्यात येतील. आणि प्रमोद मोरे पोफरण यांच्याकडून देखील 200 रुपये हॅट्रिक विकेटसाठी. काय कमालीची 2 खेळाडू आतापर्यंत पुढे होते, परंतु या एका मॅच मध्ये यतीन पाटीलची बरोबरी केली विघ्नेश आणि जिग्नेश यांनी. आणि इथे अक्षय राऊतची बरोबरी करतोय तो म्हणजेच विघ्नेश अगदी आपण बघू शकता जोडी कमाल करत असताना. चांगला चेंडू स्विंग आणि मिस गोपाल सोनी पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो विघ्नेश आणि आपण बघू शकतात ही त्याचीच मात्र बघायला गेलं तर शिकवण भेटते त्याला की क्रिकेट कसा खेळावा. काय कमालीची मात्र सुरुवात या स्पर्धेमध्ये केली होती टीम सुनील इलेव्हनने आणि फिनिश लगभग त्याहूनही बेटर करत असताना फक्त 1 धाव. 5 चेंडू मागे 1 धाव 8 धावा. एक गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजालाच इकडे मात्र चॅलेंज करत असताना आणि मी म्हणेल की पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि इकडे फक्त 1. आतापर्यंत फटका हा फसलाय का आणि 1 असेल. 3 विकेट 2 धावा. टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार विघ्नेशसाठी. सुपर गोलंदाज पाहायला मिळतोय अटीजे. थँक्यू डीजे मास्टर. ही मॅच अगदी अशी आहे की तुम्हाला सांगतो की एकच वेळेस बंदुकीतल्या गोळीला थांबवता येईल, परंतु 500 रुपये घेऊन एखादा माणूस दारूच्या दुकानात जायला निघाला ना त्याला थांबवू शकत नाही कोणी. आणि इकडे देखील तसंच आहे. आता सुनील इलेव्हनला कोणी थांबवू शकत नाही. इथे ही फायनल लगभग शिक्कामोर्तब करत असताना कारण की 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जवळजवळ 28च्या सरासरीने 28.5च्या सरासरीने 57 पाहिजेत. काही कमालीचं मात्र आपण बघू शकतात खेळ रंगला जातोय. 9 वर 6 गडी बाद. अगदी कुठेच दिसले नाही SSC. अगदी फ्लॉप शो. शांत बसलेले प्रेक्षक फक्त 2 ओव्हर संपण्याची वाट बघतायत. जे मात्र समर्थक आहे सुनील इलेव्हनचे ते नाचण्यासाठी तयार आहेत, यात वाद नाही. 12 चेंडू आणि 57 धावा. सुजलच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईकवर बॅट्समन इथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर थोरात. आतापर्यंत खूप मॅचेसमध्ये चेसेस होताना बघितलेले आहेत, परंतु 12मध्ये 57 ह्या धावा इतक्या धावा चेस होताना नाही बघितलेल्या आहेत. अगदी मात्र काकाने देखील हात हलवलेले आहेत की सांगितलं की नाही इथून नाही होऊ शकत.
यावेळेस आपण बघू शकता मंचावर बसलेले आमचे काका देखील यावेळेस हात हलवून सांगतात की इथून नाही होऊ शकत, हे अवघड आहे. 10 धावा बऱ्याच काळाने मात्र डबल डिजिटमध्ये स्कोअर जातोय. जवळजवळ त्या स्कोअरसाठी 19 चेंडू घेतले. 10 वर 6. गोपाल सोनी विसरलाय वाटते की टार्गेट किती आहे. इकडे टेस्ट मॅच खेळायला लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. भलेही आऊट झाला चालेल, कारण की यावेळेस क्रीजवर असणं गरजेचं नाही आहे, बॅट फिरवणं गरजेचं आहे. 10-56, 10चे 10 षटकार पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही. 10 चेंडू 56 धावा. ॲक्च्युली मॅच टफ फाईट होणं गरजेचं होतं, कारण की प्रेक्षक वर्ग त्यासाठीच येतो, जिको कोणी, परंतु मॅच पाहायला मजा यायला पाहिजे. वाईट एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा टाईम असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव. स्कोरबोर्ड 11. 10मध्ये 55 पाहिजेत. 9 षटकारांची गरज आहे. इथे मात्र बघायला गेलं तर गोपाल सोनी ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने मात्र खेळतोय. इथे असं वाटते नांगी टाकलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण की अगदी 9मध्ये 9 षटकारांची गरज आहे. 3मध्ये 3 कधी कधी झालेले आहेत, 4मध्ये 4 झालेले आहेत षटकार, परंतु 9मध्ये 9 असं कधी ऐकायला आलं नाही. आमचे DJ मास्टर हिमांशू सांगतायत की स्वप्नात आपण विचार करू शकतो, स्वप्नातही होऊ शकते. अगदी डॉट चेंडू येत आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकता डॉट चेंडू येत आहे. अगदी 8 चेंडू बाकी आहेत. 8मध्ये 54. सुजल मोरे आपण बघू शकता. यावेळेस अगदी मात्र बघायला गेलं तर 38 सर्कलमध्ये विघ्नेश जाऊन एक कान मंत्र देऊन येत आहे. बारावर 6 गडी बाद. जेवढ्या धाबा आहेत त्याच्या अर्धे खेळाडू बाद झालेले आहेत. यस, विसावा फाउंडेशनचे ऑनर परेशजी राऊत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल विघ्नेशला हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू, शेवटचा चेंडू. 7मध्ये 54ची गरज. आता फिल्डिंग पाहिजे तशी लावू शकतात. बाकीचे 9चे 9 खेळाडू स्लिपला उभे केले तरी चालतील. डॉट, इकडे डॉट येतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 54 धावेची गरज. 1 ओव्हर 54 धावेची गरज. एडीजे थँक्यू. 6 बॉल 54 धावा. गोलंदाज नो टेन्शन ऋतिक यावेळेस गोलंदाजी करणार. इकडे फटका चांगला आहे गोपालचा. यावेळेस षटकार खेचतोय. उशीर झाला परंतु षटकार आला. ऋतिक पाहायला मिळतोय. 18 धावा. स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही षटकार होता, आता एक आला नावावर आणि दुसरा येईल का? या दुसरा आलाय. क्या गोपाल आहे. थँक्यू. इंटरनॅशनल खेळाडू गोपाल सोनी, मॅन फ्रॉम नेपाळ. यावेळेस आपण बघू शकतात सुपर फटकेबाजी, 2 षटकार. बघूया हॅट्रिक षटकार. आतापर्यंत एक खेळाडू आहे सूरज, आणि आता त्याची बरोबरी होऊ शकते तर षटकार आला तर. हॅट्रिकली 200 देखील आहेत. क्लीन बॉल. यावेळेस विकेट. हिट विकेट आहे का? बेल्स पडले बघा. पंच निर्णय कळवतील. आउट. चला यायचंय. गोपाल बॅक टू डगआउट.
थँक्यू. बघा मॅच तर गेलेली आहे. SSC 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 42, परंतु राजेशने जर षटकार खेचला समीरकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज. तीन चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 42 पाहिजेत. आणि खराब चेंडू आहे. अगदी एक्स्ट्रा टाइम आणि यावेळेस एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26. 3 चेंडू आणि 40 धावेची गरज. यस, शिवकन्या ग्रुपला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावर कोणी मात्र लगेचच मैदानातून जाऊ नका. सालवडकरांना मी विनंती करेल की इथे या. बक्षीस समारंभ इकडे दिला जाईल. 1 रन सलवळ. बघा स्ट्राईकवर आल्यावर मात्र इथे स्ट्राईकवर नाही आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 8 गडी बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातोय बॅट्समन. डीजे वाजव. थँक्यू. 1 ओव्हर 1 चेंडू आणि 40 धावेची गरज. अगदी 66चा आव्हान. 1 चेंडू 40 धावा. मॅच विन 2024 ची चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळते. सुनील 11 अभिनंदन. या तिचे बजाव.